नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या शिवाई टेक्स्टबुक मधील खरी पूजा हा लेसन लर्न करणार आहोत। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम ग्रेड 7 शिवाई टेक्स्टबुक। टायटल ऑफ द लेसन इज खरी पूजा मीन्स रियल वर्शिप। तर हा धडा काय आहे ते आपण जाणून घेऊया। त्याच्यामध्ये नक्की कशाची स्टोरी आहे ती आपल्याला जर समजायला हवी असेल तर आपल्याला प्रस्तावना वाचणं गरजेचं आहे। सो देयर इज अ नीड टू रीड द preface, so we will get an idea what is there inside the lesson. Okay, तर आपण धडा स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला जर खरंच वाटत असतील की हे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आहे, तुम्हाला त्यापासून मदत मिळत आहे, तर नक्की या व्हिडिओजना लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलचे प्रत्येक अपडेट्स मिळत जातील। ओके, सो इफ यू आर नॉट स्टिल सबस्क्राइब टू अवर चॅनल प्लीज डू इट। इफ यू आर फाइंडिंग अवर वीडियोज आर व्हेरी हेल्पफुल टू यू देन प्लीज डू लाईक अवर वीडियोज अँड शेअर अमंग युअर फ्रेंड्स। सो लेट्स रीड द लेसन। प्रस्तावना म्हणजे प्रीफेस। मानवता हीच खरी पूजा ही शिकवण बालपणापासून आपल्या आचरणात आणणाऱ्या स्वामी विवेकानंदांची ही कथा आहे। सो बेसिकली दिस स्टोरी इज ऑफ स्वामी विवेकानंद, okay, who is believing since his childhood that मानवता हीच खरी पूजा। मानवता म्हणजे humanity is the real worship. This is the teaching he has learned and practiced. आचरणात आणणे म्हणजे he has practiced this teaching since his childhood. स्वामी विवेकानंदांच्या बालपणीच्या प्रसंगातून त्यांच्यातील संस्कारांचे दर्शन होते। सो दिस इज द इन्सिडेंट, प्रसंग म्हणजे इन्सिडेंट, दिस इज द इन्सिडेंट फ्रॉम हिज चाइल्डहुड अँड इट रिफ्लेक्ट्स हाऊ हिज अपब्रिंगिंग हॅज बीन टेकन प्लेस। ओके, संस्कार म्हणजे त्यांचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे, त्यांना कुठले त्यांच्यावरती चांगले संस्कार केलेले आहेत, म्हणजे त्यांचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे। सो दॅट इज रिफ्लेक्टिंग थ्रू दिस स्टोरी। सो लेट्स रीड द लेसन। बंगालमध्ये दसरा हा सण फार महत्त्वाचा आहे। सो इन बंगाल दशहरा फेस्टिवल इज व्हेरी इम्पॉर्टंट। घरोघरी काली देवीची 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात। ओके, सो इन एव्हरी हाऊस काली माता इज वर्शिप्ड विथ ग्रेट डिवोशन फॉर 9 days. ओके, घरोघरी मीन्स इन एव्हरी हाऊस काली माता और काली देवी, गॉडेस काली इज वर्शिप विथ ग्रेट डिवोशन म्हणजे भक्तिभावाने। ओके, काली माता और काली देवी इज वर्शिप इन एव्हरी हाऊस फॉर 9 days. ओके, इन बंगाल दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव करून त्या पूजेची सांगता होते। ऑन दशहरा दिस वर्शिपिंग और दिस फेस्टिवल or this puja gets ended. सांगता होणे म्हणजे एंड होणे, gets ended with celebrating big festival. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, दशहरा, on the day of दशहरा, this worshipping of Kali Mata or this puja gets ended by celebrating a big festival. देवीचे हे नवरात्र बंगालमध्ये सार्वजनिक सण म्हणून साजरे करतात। दिस नवरात्र ऑफ गॉडेस इज सेलिब्रेटेड ॲज पब्लिक फेस्टिवल इन बंगाल। म्हणजे हा जो नवरात्रीचा सण आहे तो पब्लिक फेस्टिवल म्हणून साजरा केला जातो बंगालमध्ये। स्वामी विवेकानंद बंगालचे राहणारे होते। सो स्वामी विवेकानंद वॉज अ नेटिव्ह फ्रॉम बंगाल। त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे। दिस स्टोरी इज फ्रॉम हिज चाइल्डहुड। विवेकानंदांचे खरे नाव नरेंद्रनाथ होते। विवेकानंद, स्वामी विवेकानंदांचं खरं नाव काय होतं? नरेंद्रनाथ। सो हिज रियल नेम वॉज नरेंद्रनाथ। त्यावेळी ते 9-10 वर्षाचे असतील। दॅट टाइम ही वॉज ऑलमोस्ट 9 to 10 years old. अशाच एका नवरात्रात त्यांच्या आईने त्यांना पूजेसाठी काली देवीची मूर्ती आणायला सांगितली। इन वन ऑफ सच नवरात्री, अशाच एका म्हणजे इन वन ऑफ सच नवरात्री हिज मदर टोल्ड हिम टू ब्रिंग आयडॉल, मूर्ती म्हणजे काय? आयडॉल ऑफ गॉडेस काली
फॉर वर्शिपिंग, पूजेसाठी म्हणजे वर्शिपिंग. शी वॉन्ट्स टू वर्शिप काली माता और काली देवी. सो दॅट्स वाय शी टोल्ड नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद टू ब्रिंग आयडॉल ऑफ काली देवी. लहानगा नरेंद्र बाजारात गेला. सो स्मॉल नरेंद्र वेंट टू द मार्केट. देवीची मातीची सुंदर मूर्ती त्याने विकत घेतली. ओके, ही हॅज परचेस्ड ए ब्युटिफुल आयडॉल ऑफ गॉडेस. आणि ती हातात धरून तो घराकडे निघाला. अँड वाईल होल्डिंग इन हिज हँड ही स्टार्टेड टुवर्ड्स हिज होम. ओके, म्हणजे त्याने काय केलं की ती मूर्ती घेतली, त्याने ती घट्ट पकडली बिकॉज इट वॉज मेड अप ऑफ क्ले. सो दॅट्स वाय ही हॅज होल्ड that idol in his hand firmly and started towards his home. रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हती. So there was no as such there is no very much crowd on the road. Okay, गर्दी म्हणजे crowd. There is no that much crowd on the road. पण जागोजागी शिपाई उभे होते. So but he has observed some शिपाई म्हणजे त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं. सो देर इज दोज सोल्जर्स, यू कॅन से सोल्जर्स. ओके, शिपाई उभे होते. सो ही हॅज सीन सोल्जर्स स्टँडिंग एव्हरीवेअर. ओके, जागोजागी म्हणजे एव्हरीवेअर. ही हॅज सीन सोल्जर्स स्टँडिंग एव्हरीवेअर. त्यावेळेचा इंग्रज साहेब त्या रस्त्याने जाणार होता. ब्रिटिश ऑफिसर, इंग्रज साहेब म्हणजे ब्रिटिश ऑफिसर ॲट दॅट टाइम वॉज अबाउट टू पास थ्रू दॅट रोड. साहेब घोड्याच्या गाडीतून फिरत असे. सो ही इज टू ट्रॅव्हल थ्रू द हॉर्स कार्ट. म्हणजे तो जो साहेब होता, ब्रिटिश अधिकारी होता, दॅट ब्रिटिश पर्सन वॉज ट्रॅव्हलिंग थ्रू द हॉर्स कार्ट. घोडे वेगाने धावत असताना रस्त्याने जाणारा गाडीखाली सापडण्याची भीती असे. आता घोडे वेगाने, सो horses are running speedily on the road, there is a chance or there is a fear of coming below the cart. ओके, म्हणजे त्या गाडीच्या खाली येण्याची भीती असायची बिकॉज those horses were running स्पीडली. म्हणून लोकांना रस्त्याच्या कडेने चालायला शिपाई सांगत होते. सो दॅट्स वाय सोल्जर्स वेअर टेलिंग पीपल टू वॉक ऑन रोड साईड. रस्त्याच्या कडेने म्हणजे रोड साईड. दॅट्स वाय सोल्जर्स वेअर टेलिंग पीपल टू वॉक ऑन द रोड साईड बिकॉज दे आर हॅव्हिंग अ फिअर दॅट समवन मे केम इन द पाथ ऑफ हॉर्स. ओके, नरेंद्र मातीची सुंदर मूर्ती हातात घेऊन रस्त्याच्या कडेने चालला होता. सो नरेंद्र वॉज वॉकिंग रोड साइड विथ अ ब्युटिफुल क्ले आयडॉल इन हिज हँड. सो नरेंद्र वॉज वॉकिंग ऑन द रोड साइड विथ अ ब्युटिफुल आयडॉल इन हिज हँड. आता साहेबाची गाडी वेगाने येणार म्हणून लोक त्या दिशेने मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. नाउ people were looking curiously in the direction in which officer's cart was about to arrive. म्हणजे त्या ऑफिसरची और त्या इंग्रज अधिकाऱ्याची गाडी ज्या दिशेने येणार होती, इन दॅट डिरेक्शन पीपल वेअर क्युरियसली, उत्सुकतेने म्हणजे क्युरियसली लुकिंग. शिपाई बाजूला व्हा असे सारखे ओरडत होते. दिस सोल्जर्स वेअर शाउटिंग गिव्ह द साइड म्हणजे बाजूला व्हा. ते सोल्जर्स वेअर शाउटिंग गिव्ह द साइड और स्टे असाइड. ओके, असं ते ओरडत होते बिकॉज त्यांना काय, वाय दे वेअर शाउटिंग बिकॉज दिस कार्ट इज कमिंग इन व्हेरी हाय स्पीड अँड there is a chance that it may hurt the people. That's why these soldiers were shouting. तेवढ्यात साहेबाची गाडी जवळ आली आणि त्या क्षणी एक 4-5 वर्षाची मुलगी रस्ता ओलांडून पलीकडे जायला धावली.
आता काय झालं, तेवढ्यात साहेबाची गाडी जवळ आली. जस्ट देन दॅट ऑफिसर्स कार्ट केम नियर अँड दॅट मोमेंट वन 4-5 year girl was trying to cross the road and going on the other side. पलीकडे जायला निघाली मीन्स गोईंग ऑन द अदर साइड. आता ती गाडी खाली सापडणार म्हणून लोक ओरडले. सो आता लोकांना काय वाटलं की ती गाडी खाली सापडणार. लोकांना वाटलं ती गाडी खाली सापडणार. सो पीपल थॉट दॅट शी विल कम डाऊन द कार्ट अँड दॅट्स वाय दे शाउटेड. शिपाई घाबरले. सोल्जर्स गॉट स्केर्ड. पण तिला बाजूला करायला कोण धावणार. बट हु विल हेल्प हर टू कीप हर असाइड. ओके, तिला बाजूला करायला और हु विल कीप हर असाइड, हु विल रन अँड सेव्ह हर, दॅट वॉज द क्वेश्चन. या मुलीबरोबर वाचवणाराही त्या गाडीखाली चेंगरला असता. तिला बाजूला करायला कोण धावणार. बट हु विल रन टू मूव्ह हर आउट ऑफ द वे. या मुलीबरोबरच वाचवणाराही त्या गाडीखाली चेंगरला असता. द पर्सन हु इज गोइंग टू सेव्ह हर वुड हॅव क्रॅश्ड अंडर द कार्ट. ओके, चेंगरला असता म्हणजे क्रॅश्ड अंडर द कार्ट. सो अलॉंग विथ दॅट girl, the person who is going to save her would have crashed under the car. Okay, नरेंद्रने ते पाहिले. नरेंद्र saw it. आता काय झालं, आपल्या जीवाची पर्वा न करता तो त्या मुलीकडे धावला. He didn't think about his own life. जीवाची पर्वा न करणे म्हणजे he didn't think about his own life and he ran towards the girl. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याने मुलीला दोन्ही हाताने घट्ट धरून ओढले. डोळ्याचे पाते लवते न लवते म्हणजे इन अ मोमेंट, इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. ओके, यू कॅन से हियर that the meaning of this is in a fraction of second he has hold her with his hands tightly and pulled her. ओके, त्याने त्याच्या हाताने घट्ट धरले आणि ओढले, पुल्ड हर. गाडी भरधाव पुढे निघून गेली. सो कार्ट मूव्ड अहेड स्पीडली. मुलगी वाचली. शी सेव्ड, दॅट गर्ल सेव्ड. नरेंद्रच्या धाडसामुळे ती वाचली. सो गर्ल सेव्ड, शी सेव्ड बिकॉज ऑफ नरेंद्रच ब्रेवरी. धाडस म्हणजे ब्रेवरी. लोकांनी नरेंद्रचे खूप कौतुक केले. पीपल ॲडमायर हिम. कौतुक करणे म्हणजे ॲडमायर. पीपल ॲडमायर हिम अ लॉट. पण नरेंद्रचा चेहरा मात्र पडला. आता काय झालं, या सगळ्या प्रकारामध्ये नरेंद्र वॉज व्हेरी अपसेट. आता का बरं अपसेट झाला, त्याला तर हॅपी व्हायला पाहिजे होतं. ही मस्ट बी हॅपी ॲज ही सेव्ड वन गर्ल. बट ही वॉज अपसेट. चेहरा पडणे म्हणजे ही वॉज अपसेट. आईने त्याला पूजेसाठी काली देवीची मूर्ती आणायला सांगितली होती. हिज मदर टोल्ड हिम टू ब्रिंग आयडॉल ऑफ काली, गॉडेस काली. ओके, बिकॉज शी वॉन्ट्स टू वर्शिप इट. कुठे आहे ती मूर्ती. वेअर इज दॅट आयडॉल. ती रस्त्यावर पडून फुटली होती. आता त्याला दुःख का झालेलं, कारण त्याच्या आईने त्याला जी मूर्ती आणायला सांगितलेली ती रस्त्यावर पडून फुटली होती. सो इट गॉट ब्रोकन ऑन द रोड. नरेंद्र मुलीला वाचवायला धावला तेव्हा हातातील मूर्ती त्याला खाली टाकावी लागली होती. सो ही हॅज टू थ्रो डाऊन दॅट आयडॉल ॲज ही वॉज गोइंग टू सेव्ह दॅट, while saving that girl. Okay, he ran and saved that girl, and while doing this he has to throw down that idol in his hand. आता आई रागवेल. सो ही थॉट दॅट नाउ हिज मदर विल बी अँग्री. आणि म्हणून तो अपसेट होता. तो भीतच घरी आला. सो ही केम होम विथ अ फिअर. त्याला तो खूप घाबरत होता, कारण त्याला असं वाटलं की त्याची आई ओरडणार. आईने काली देवीच्या पूजेची सगळी तयारी केली होती. सो he went home with a fear. Mother was ready with all the preparation. पूजेची सगळी तयारी म्हणजे she was ready with all the preparation to worship goddess Kali. She was, ती नरेंद्रचीच वाट पाहत होती. She was waiting for Narendra.
नरेंद्र केम, नरेंद्र आला, तिला आनंद झाला. वेन शी सॉ हिम शी फेल्ट व्हेरी हॅपी, कारण तिची पूजेची तयारी झालेली. नाऊ शी इज अबाउट टू वर्शिप, बट शी वॉज जस्ट वेटिंग फॉर दॅट गॉडेस कालीज आयडॉल. पण नरेंद्रच्या हातात देवीची मूर्ती नव्हती. सो बट देर वॉज नो एनी आयडॉल इन हिज हँड, इन नरेंद्रज हँड. ओके, आता पुढे काय झालं ते आपण पाहूया. देवीची मूर्ती आणली नाहीस, आईने विचारले. आता त्याच्या हातात मूर्ती नव्हती. शी डिडंट सी एनी आयडॉल इन हिज हँड. सो शी आस्क्ड, डिड यू नॉट ब्रिंग द आयडॉल? शी आस्क्ड. नरेंद्र रडायला लागला. ही स्टार्टेड क्राईंग, नरेंद्र स्टार्टेड क्राईंग. रस्त्यावर घडलेला सगळा प्रसंग त्याने आईला सांगितला. ओके, नरेंद्र स्टार्टेड क्राईंग. ही हॅज टोल्ड द होल इन्सिडेंट हॅपन ऑन द रोड. घडलेला सगळा प्रकार मीन्स होल इन्सिडेंट that had happened on the road he mentioned to his mother. आई दुसरा इलाजच नव्हता ग, म्हणजे त्याला आता वाईट पण वाटत होतं, पण त्याच्याकडे पर्याय पण नव्हता. देर वॉज नो एनी अदर ऑप्शन. इलाज नसणे म्हणजे देर इज नो एनी अदर ऑप्शन. आई दुसरा इलाजच नव्हता ग. देर वॉज नो एनी अदर ऑप्शन. मुलीला वाचवायचं तर देवीची मूर्ती हातातून टाकणं भाग होतं. सो तो आता आईला काय सांगायला लागला, इट वॉज मॅन्डेटरी टू थ्रो डाऊन द आयडॉल टू सेव्ह दॅट गर्ल. म्हणजे मला ते कंपल्सरी करावंच लागलं. आय नीड टू डू दॅट बिकॉज अदरवाईज ही कुड नॉट एबल टू सेव्ह दॅट गर्ल. मी ती टाकली आणि मुलीला वाचवले. सो आय हॅव थ्रोन इट अँड सेव्ह द गर्ल. आईने नरेंद्रला पोटाशी धरले. सो मदर हग हिम. ओके, नरेंद्र, मदर हग नरेंद्र. छान केलेस बाळा, छान केलेस, त्या मुलीला वाचवलेस, खरी देवी वाचवलीस. सो आता त्याच्यावरती आई चिडली नाही त्याची, कारण त्याने केलेलं हे अतिशय चांगलं कृत्य होतं. दॅट वॉज अ व्हेरी गुड ऍक्ट. ओके, सो हिज मदर टोल्ड हिम दॅट वेल डन, यू डीड अ ग्रेट जॉब, यू सेव्ड दॅट गर्ल. खरी देवी वाचवलीस. यू हॅव सेव्ड अ रियल गॉडेस. म्हणजे तिचं म्हणणं होतं की त्या मुलीला वाचवलंस म्हणजे तू त्या खऱ्या देवीला वाचवलंस. ओके, डोंट वरी अबाउट दॅट क्ले आयडॉल. यू हॅव सेव्ड अ रियल गॉडेस. काली मातेची खरी पूजा तू केलीस. ओके, इन द रियल सेन्स यू हॅव वर्शिप गॉडेस काली. देव माणसातच पाहावा. यू नीड टू सी द गॉड इन ह्युमन. तिने काय सांगितलं की तुला देव जो आहे तो माणसातच पाहायला पाहिजे. म्हणजे इन्स्टेड ऑफ इन अ क्ले आयडॉल यू नीड टू सी अ गॉड इन अ ह्युमन. मातीच्या मूर्तीत नाही, नॉट इन अ क्ले आयडॉल. तर असा हा सुंदर धडा आहे की ज्याच्यामध्ये, आणि ही खरी स्टोरी आहे स्वामी विवेकानंदांची. दिस इज अ रियल स्टोरी ऑफ स्वामी विवेकानंद. दिस इन्सिडेंट वॉज हॅपन इन हिज चाइल्डहुड अँड इट वॉज अ रियल इन्सिडेंट. तर आपल्याला ह्याच्यातून लक्षात येतं की माणसाचा जीव वाचवण्यासारखी दुसरी पूजा नाही. ओके, म्हणून आपण कुठल्या गोष्टीला कुठल्या वेळेला प्रेफरन्स द्यायला पाहिजे ते माणसाला ठरवता आलं पाहिजे. तर असा हा सुंदर धडा आहे. दिस इज अ व्हेरी नाईस लेसन. आय होप यू अंडरस्टूड इट. अँड if you are finding these videos are helpful, please do like it, share among your friends, and if you are not still subscribed to our channel, please subscribe it. Thank you.